फ्लाइंग इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल, जाधववाडी रोड, धाराशिव. मोबाईल मनमानी कारभाराचा सरकार थोडं इकडं मागे सरकार थोडं सरकार मागे हात काढा तुम्ही सरकार काय त्याच्या फिरवा किती गाडी पेटी आहे का बघा गाडी पेटी गाडीची पेटी आहे का कोणाकडे कांग्रेस पार्टीचा राहुल गांधी आगे बढ़ो राहुल गांधी आगे बढ़ो स्मार्ट मीटर बंद स्मार्ट मीटर बंद राहुल गांधी आगे बढ़ो अरे या देवेंद्र फडणवीस सरकारचं करायचं काय देवेंद्र फडणवीस सरकारचं करायचं काय स्मार्ट मीटर बंद वितरणच्या मनमानी कारभाराचा फडणवीस सरकारचा मागे सरकार थोडं अरे आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अरे आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अरे काँग्रेस पक्षाचा विजय हो काँग्रेस पक्षाचा विजय हो अरे राहुल जी गाड़ी तुम आगे बढ़ो हम हमारे साथ हैं विजय हो काँग्रेस पक्षाचा विजय हो स्मार्ट मीटर बंद झाले पाहिजे स्मार्ट मीटर बंद झाले पाहिजे या सरकारचं करायचं काय खाली मुंडका वर पाय या देवेंद्र फडणवीसचं करायचं काय स्मार्ट मीटर स्मार्ट मीटर काय नेमकी तुमची मागण्या होत्या कशासाठी आंदोलन केलंय? सगळ्यात महत्वाचं जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आमची अनेक आंदोलन झाले. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात झालं. नंतर त्याच्यामध्ये E20 पेट्रोल डिझेलचा विषय आला. 20% पेक्षा जास्त त्यामध्ये इथेनॉल वापरलं. लोकांच्या गाड्या मशिनरी बंद पडत आहेत. त्याचा आम्ही निषेध नोंदवला. इथं नोटबंदी पासून ते गॅस सिलेंडर महाग, पेट्रोल डिझेल महाग, त्याच्यापासून ते विद्यार्थ्यांच्या लाठीकाठीच्या हल्ल्यापर्यंत आम्ही प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी निषेध नोंदवलेला आहे. आज सगळ्यात महत्वाचा म्हणजे विषय आहे तो स्मार्ट मीटरचा विषय आहे. मागच्या मीटरला सरकारनं हजारो कोटी रुपये खर्चले. ते नवीन मीटर आहेत आणि गरज नसताना अदानीच्या घशात घालण्यासाठी MSEB ऑफिस आणि कार्यालय आणि गोरगरिबांचे जे मीटर बसलेले आहेत त्याचा पैसा डायरेक्ट अदानीला आहे. त्यांचा फायदा करून देण्यासाठी अदानीचे कार्यकर्ते असलेले देवेंद्र फडणवीस साहेब, पुन्हा आपले मोदी साहेब हे जे आहेत ते त्यांचं काम करतायत. अदानीचं शक्तीपीठ मार्ग राज्यातून चाललाय, या जिल्ह्यातून चाललाय, अदानीचा कोळसा वाहण्यासाठी चाललाय. त्याचाही आम्ही निषेध नोंदवला. पण हा स्मार्ट मीटर गोरगरिबांच्या मुळावर उठलेला आहे. कारण की ज्या गोरगरिबांकडे पैसेच नाहीत, मध्यमवर्गीय आणि अल्प पैसे असलेला शेतकरी फार नागरिक खूप आहे या राज्यामध्ये, त्यांनी जायचं कुठं? त्याचा बॅलन्स संपला. प्रीपेड मीटर आहेत, ते बॅलन्स संपला की लाईट जाते आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे पैसे येतात त्यावेळेस ते रिचार्ज करणार. आज काय मागणी केली? आज त्यांनी काय प्रतिसाद दिला? आज आम्ही सांगितलं की जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही निवेदनात सांगितलं की आजपासून या जिल्ह्यामध्ये आम्ही स्मार्ट मीटर बसवू देणार नाहीत. प्रशासन जबाबदारी झटकतंय. आम्ही म्हणलं तुमच्या वरिष्ठांना कळवा, आजपासून मीटर सक्ती केली जाणार नाही. सक्तीने मीटर बसवलेले आहेत.
दुप्पट तिप्पट लाईट बिल येत आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही आज हे आंदोलन केलं. मीटर बसवलं तर परत आम्ही आता यापुढे मीटर फोडायचं आंदोलन सुरू करू. आम्ही जाहीर करतो, कारण की हा गोरगरिबांच्या खिशाला खात्रीचा विषय आहे. त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उठलो पाहिजे. काय नेमकी तुमची भूमिका काँग्रेस? आज तुम्ही पाहताय की मागे महाविकास आघाडीचं सरकार असताना आज शेतकऱ्यांना मिळत होती, जे काही ग्राहक आहेत जे वीज वापरतात त्यांना मिळत होती, आज ती सुद्धा मिळत नाही ना. आज जर तुम्ही बघितलं तर स्थिर आकार इतके मोठे वाढवलेले आहेत, त्यातनं आज वीज बिल दर वाढ झालेली आहे. खरं मी ह्या सरकारचा निषेध करतो आणि मला वाटतंय की हा स्मार्ट मीटर जे तुम्ही बसवताय या स्मार्ट मीटर मध्ये अनेक दोष आहेत. आज हे दोष तुम्ही काढू शकणार नाहीत. त्यामुळे आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या जाहीर निषेध करतो आणि जर हे मीटर बसवले तर आम्ही फोडून काढू ते मीटर, एवढं लक्षात राहू द्या. याच्यामध्ये जुने मीटर आहेत, त्या मीटरचं लाईट बिल आणि स्मार्ट मीटरचं लाईट बिलामध्ये खूप फरक पडायला लागला आहे. आणि त्यांनी स्वतः MSBच्या इंजिनियर्सनी त्याचा अनुभव घेतलाय, बघितलाय, सांगितलंय आणि ते आता सुद्धा कबूल करतात की त्यात फरक आहे. पण त्यांना वरून आदेश असल्यामुळे ते करतायत. हा वरचा आदेश बंद झाला पाहिजे, स्मार्ट मीटर वापरलाच नाही पाहिजे अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेमुळे आज हा मोर्चा काढून त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि आमची भूमिका अशी आहे की स्मार्ट मीटर आम्ही बसवू देणार नाहीत. ते निर्णय होऊन जर बसवायले तर आम्ही बसवू देणार नाहीत. आमच्यावर भले केसेस